धाराशिव जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी दौरा सुरू केलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करायला सुरुवात करण्यात आली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा मिळेल अशा प्रकारचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी सगळ्या पूरग्रस्तांना दिलेलं आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेलं आहे। सीना नदीवर पूल बांधण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। कायमस्वरूपी पुनर्वसनाचा विचार केला जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेला दिलेलं आहे। त्या बाबतीत देखील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये देखील तातडीने प्रस्ताव तयार करून त्याची अंमलबजावणी देखील करण्याच्या सूचना दिल्यात आणि त्यामुळे या लोकांना सर्व या ग्रामस्थांना कायमस्वरूपी दिलासा मिळेल। त्यामुळे हे सगळं जे आहे हे सरकार नुकसान भरपाई वगैरे याच्या मागे कायम त्यांच्या पाठीशी उभा राहील, परंतु हे परमनंट जे आहे हे कायमस्वरूपी जे त्यांच्या पुनर्वसनाचा विषय आहे तो देखील महत्त्वाचा आहे।